इकडे बघतोय आपण या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत आणि या प्रतिक्रियेतनं आपल्याला स्पष्टपणे जाणवते की सध्या धाराशिव मधले जे सगळे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते एकीकडे प्रचंड दुःखी आहेत। थेट जोयात अनिल देसाई बोलतात तिथे। शिवसैनिक आक्रामक हुए थे, कोर्ट के बाहर वहां पे गए थे, सिविल कोर्ट के बाहर जहां पे ओमराजे जी आए हैं, क्या कहेंगे? क्योंकि कल आपने कहा था कि अग्रेसिवनेस को आप या ऐसे अब्यूजिव लैंग्वेज को आप सपोर्ट नहीं करते शिवसेना, लेकिन ये गुस्सा है किसी? बिल्कुल, जो एब्यूजेस या इस तरह की बातें जो बीच में कही गई, तो वो कोई किसी को पर्सनल एब्यूज नहीं था, वो एक संतापता संवेदनशीलता थी। और उसी तरह से जहां पे ये जिन्होंने पार्टी डिसिप्लिन को तोड़ा है, वो जहां पे ऐसे सांसद या विधायक वगैरह जो दिखते हैं, उसको सिर्फ पार्टी के लोग नहीं लेकिन आम लोग भी उसकी निर्वहना करते हैं। तो ये तो जाहिर है कि भाई संवेदनशील। आपण बघतोय एकीकडे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे। त्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील हे प्रमुख आणि मुख्य आरोपी होते। माफीचा साक्षीदार पारसमल जैन, शूटर दिनेश तिवारी, शूटर पिंटू सिंग या सगळ्यांची आता निर्दोष मुक्तता झाली आहे। तर शूटर छोटू पांडे, माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशचा नेता कैलास यादव या सगळ्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे। शशिकांत कुलकर्णी, सतेश मंदाडे यांची देखील निर्दोष मुक्तता झालेली आहे। तब्बल 20 वर्ष हा खटला चालला आणि त्यातून आता सत्र न्यायालयानं पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर अतिशय व्यथित झालेले आहेत आता ओमराजे निंबाळकर, कारण हा निकाल त्यांना अपेक्षित नव्हता आणि निकाल अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र आता पुढच्या कोर्टात जाणार असाही इशारा त्यांनी दुसरीकडे दिलेला आहे। या काळामध्ये मात्र पाटील कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला अशी प्रतिक्रिया ही पाटील कुटुंबियांकडनं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं येते। मात्र दुसरीकडे निंबाळकरांचे जे समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, तेही आक्रमक झालेले आहेत। त्यांनीही दुःख व्यक्त केलेलं आहे आणि त्यांनी आपलं कार्यालय बंद करत आता धाराशिव शहर बंद करावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। कारण आलेला निकाल हा दुर्दैवी आहे आणि या निकालाचा आम्ही निषेध नोंदवतो आहोत, त्यासाठीच आम्ही कार्यालय बंद करतोय अशी प्रतिक्रिया काही कार्यकर्त्यांनी दिली आहे। गेल्या 20 वर्षात आम्ही प्रचंड संघर्ष केलेला आहे आणि प्रचंड त्रास सहन केला आहे अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया या दोन्ही बाजूंकडनं येत आहेत। आणि आलेला जो निकाल आहे त्यात अर्थातच पद्मसिंह पाटील यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर ऑपरेशन टायगर संदर्भात कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्याच निर्णयावरती एकनाथ शिंदे यांची ही पूर्ण भिस्त आहे। आणि आत्ताच्या घडीची एक ताजी अपडेट समोर येते ती म्हणजे निकालाला सीबीआय हायकोर्टात आव्हान दिलं जाणार आहे। सीबीआयनं ही भूमिका जाहीर केलेली आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय, दिल्लीवरनं ही अपडेट येते। सीबीआय हायकोर्टात आता या निर्णयाला आव्हान दिलं जाणार आहे। सरकार पण या प्रकरणात आता पार्टी होणार आहे आणि सीबीआय हायकोर्टात या निकालाला आव्हान दिलं जाणार आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। सीबीआयच्या वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आणि त्या अनुषंगाने आता सीबीआयनं आपली भूमिका जाहीर केली आहे। काही वेळापूर्वी फडणवीस आणि शिंदेंसोबत अमित शहांनी चर्चा केली आणि या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे या अनुषंगाने या तिघांमध्ये चर्चा झाली आणि आता जी माहिती समोर येते त्यानुसार सीबीआय उच्च न्यायालयात या संदर्भात दाद मागितली जाणार असल्याचं समजतंय। एकीकडे पुराव्यांअभावी ह्या सगळ्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलेले, मात्र दुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांच्या मनात काय असा आता सवाल उपस्थित केला जातोय। कारण 20 तारखेनंतर निकालानंतरच मी माझी भूमिका स्पष्ट करेन असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यामुळे ऑपरेशन टायगर संदर्भातला सस्पेन्स हा अजूनही कायम आहे, कारण त्यांनी समोर येऊन कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। प्रचंड व्यथित झालेले असे ओमराजे पाहायला मिळाले, त्यामुळे त्यांचं आता पुढचं पाऊल काय असाही वारंवार सवाल उपस्थित केला जातोय। आणि इतर जे 5 खासदार ज्यांनी बंडखोरी केलेली आहे त्यांच्यावर मात्र टांगती तलवार आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय, कारण अर्थातच आता 6च्या 6 जण हे ऑपरेशन टायगरसाठी अपेक्षित आहेत। अन्यथा या खासदारांचा जो गट आहे तो गट होऊ शकणार नाही आणि त्यामुळेच आता स्वतः ओमराजे निंबाळकर यांची भूमिकाच सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहे। दुसरीकडे आपण बघतोय की अमित शहा हे कोल्हापूरमध्ये आहेत, त्यांचा 2 दिवसाचा दौरा आहे आणि अमित शहा यांच्या उपस्थितीमध्येच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील त्यांच्या सोबत आहेत। तिथे सुनेत्रा पवार या नाही आहेत, कारण अर्थात घरगुती कार्यक्रम जो आहे, लग्न सोहळा जो आहे तो आज त्यांच्या घरामध्ये पार पडतोय।
सुप्रिया सुळे यांच्या मुलीचं लग्न आणि त्यामुळे त्या तिकडे त्या कार्यक्रमात आहेत. तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शहांसोबत चर्चा केलेली आहे आणि हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते पुढे नेण्याची तयारी त्यांनी केली आहे. सीबीआय वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागू असं एकीकडे शहांसोबत झालेल्या बैठकीतनं आणि चर्चेतनं ठरलेले. मात्र यावर आता ओमराजे काय म्हणतात आणि ओमराजे याला सहमती दर्शवतात का, ते ऑपरेशन टायगरच्या अनुषंगानं पुन्हा एकदा पक्षात आणि शिंदेंसोबत जातात का, हे देखील पाहावं लागणार आहे. अगदी. आणि आता ज्या पद्धतीने हायकोर्टामध्ये काही माध्यमांशी बोलताना ओमराजेंनी जी प्रतिक्रिया दिली, जी फक्त कॅमेरावर नाहीये पण त्यांनी जी अधिकृत प्रतिक्रिया दिली त्यानुसार आपण आपल्या समर्थकांशी चर्चा करू आणि त्यानंतर धाराशिवमध्ये जाऊन योग्य तो निर्णय घेऊ असं ते म्हणतायत. अर्थात या निकालाचा माझ्या राजकीय भूमिकेशी कोणताही संबंध नसेल असा खुलासा सुद्धा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. त्यामुळे पुरेशी बोलकी प्रतिक्रिया आहे. ओमराजे हे या सगळ्या प्रकरणात आता राजकीय कोंडीत सापडलेत का असं सुद्धा यावरनं निष्कर्ष काढता येऊ शकतो. आणि आत्ताच्या घडीची ताजी अपडेट आपण पाहतोय. पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. निंबाळकर हत्याकांड प्रकरणी पद्मसिंह पाटील निर्दोष आहेत असं कोर्टाचं म्हणणं आहे. या बातमीवर आणि सगळ्या घडामोडींवर आपली नजर असेल. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा NDTV मराठी.